नमस्कार बाळांनो, विद्यार्थ्यांनो, कसे आहात? अभ्यास चांगला चालू आहे? चला आपण थोडंसं रिव्हिजन घेऊन टाकूया. लास्ट पिरियडमध्ये फक्त मी थोडंसं इंट्रोडक्शन केलं होतं, कारण आपला पहिला व्हिडिओ होता म्हणून. आज आपण थोडंसं डीपमध्ये घेऊया. स्वर रिव्हिजन घेऊन टाकूया. त्याच्यामध्ये स्वराचे 3 प्रकार: ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर, संयुक्त स्वर. ऱ्हस्व स्वरामध्ये 5 आहेत: अ, ई, उ, ऋ आणि एक ऋ. आणि दीर्घामध्ये आ, ई, उ, ऋ. आणि संयुक्तामध्ये ए, आय, ओ, औ. आता संयुक्त स्वर हे कसे झाले तयार? अ किंवा आच्या समोर ई किंवा ई आल्यास त्याचा ए होतो. आय अ किंवा आच्या समोर ए किंवा आय आल्यास त्याचा आय होतो. आणि ओ अ किंवा आच्या समोर उ किंवा उ आल्यास त्याचा ओ होतो. त्याचप्रमाणे औ हे अ किंवा आच्या समोर ओ किंवा औ आल्यास त्याचा औ होतो. आता त्याचप्रमाणे आता स्वराश्रित हा एक प्रकार आहे. स्वराश्रित म्हणजे काय? जे स्वर स्वरांवर आधारित आहेत त्याला स्वराश्रित, ते स्वरांवरच आधारित असतात. तर त्याच्यामध्ये अ च्या समोर जर अनुस्वार आला त्याला अम असे म्हणतो आपण. त्याचा उच्चार म हलंत. अनुस्वाराचा उच्चार काय होणार आहे? म हलंत आहे. आणि विसर्गाचा ह हलंत आहे. ठीक आहे. यापुढे अ च्या समोर जर अनुस्वार आला असेल अम, अ च्या समोर विसर्ग आला तर त्याचा आहा. चला समोर घेऊया आपण. याच्यावरच आधारित पूर्ण संधी हा चॅप्टर आहे. त्याच्यामधला हा स्वर संधी आहे. त्याच्यामुळे स्वर संधीमध्ये 6 प्रकार आहेत: दीर्घ स्वर संधी, गुण संधी, वृद्धी संधी, यन संधी, आयादी संधी आणि पूर्वरूप संधी. आज आपण दीर्घ स्वर संधी हा थोडं डीपमध्ये घेऊन टाकूया. दीर्घ स्वर संधीचे नियम काय आहेत? अ किंवा आ च्या समोर अ किंवा आ आल्यास त्याचा आ होता. ई किंवा ई च्या समोर ई किंवा ई आल्यास त्याचा ई होतो. उ किंवा उ च्या समोर उ किंवा उ आल्यास त्याचा उ होतो. आणि ऋ किंवा ऋ च्या समोर ऋ किंवा ऋ आल्यास त्याचा ऋ होतो. यालाच आपण काय म्हणतो? दीर्घ स्वर संधी असे म्हणतो. त्याचप्रमाणे आता अ किंवा आ च्या समोर अ किंवा आ आल्यास त्याचा आ होतो. त्याचे आपण काही उदाहरण याचे बघून घेऊया. ठीक आहे. दीर्घ स्वर संधी मध्ये आता विद्या प्लस अर्थी. विद्यामध्ये आ आलेला आहे, अर्थीमध्ये अ आलेला आहे. ठीक आहे. दोन्ही सजातीय स्वर आहेत. सजातीय स्वरापुढे दुसरा सजातीय स्वर आल्यास त्याचाच दीर्घ असा तो स्वर तयार होतो. हे आपण मागच्या पिरियड मध्ये पाहिलेलं होतं आपण. विद्या प्लस अर्थी, विद्या अर्थी, विद्या अर्थी. विद्या आ आणि अ चा काय होणार आहे? आ होणार आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थी. आता गिरी, इंद्र. बघा, छोटा ई च्या समोर दुसरा छोटा ई आला तर मोठा ई होणार आहे. आता गिरींद्र, गिरी हा छोटा ई आणि हा छोटा ई, दोन्ही इंद्र, दोन्हीही आहे. ई या ठिकाणी मोठा ई झालेला आहे, या ठिकाणी गिरींद्र या ठिकाणी झालेला आहे. त्याचप्रमाणे सती प्लस ईश, सतीशही. उदाहरण आता याच्यामध्ये राम प्लस अवतार, रामावतार. ठीक आहे. आता दुसरा वाला उदाहरण आहे बघा. गुरु प्लस उपदेश, गुरु उपदेश. उ च्या समोर उ आल्यास त्याचा उ होतो. गुरु छोटा उ मोठा उ, गुरु उपदेश. चा उदाहरण आहे. पितृ प्लस ऋण, पितृण. ठीक आहे. ह्या प्रकारे आपला हे दीर्घ स्वर संधी या ठिकाणी आपलं झालेलं आहे. त्याचप्रमाणे आता याच्यामध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. आणि तुम्हाला काही गृहपाठासाठी मी 2-4 उदाहरणे दिलेली आहेत या ठिकाणी. सूर्य प्लस अस्त, त्याचं एक उदाहरण करा. एक्झाम्पल चांगल्या प्रकारे सोडून मला कमेंटमध्ये त्याची उत्तरं पाठवून द्या आणि ते मी करेक्शन करून तुम्हाला सांगून टाकते. ठीक आहे. आता चला आता हा दुसरा आपण प्रकार पाहूया, गुणसंधी. गुणसंधीचे नियम: जर अंत्याला अ किंवा आ किंवा आद्याला ई किंवा ई आल्यास त्याचा ए होतो. आपण मागे नियम पाहिलाच होता, ए कसा तयार होतो. अ किंवा आच्या समोर ई किंवा ई आल्यास त्याचा ए होतो. त्याचप्रमाणे शब्दाचा अंताला अ किंवा आ आणि शब्दाच्या सुरुवातीला उ किंवा उ आल्यास त्याचा ओ होतो. त्याचप्रमाणे पुढचा आहे चा अर. अ किंवा आच्या समोर रू किंवा रू आल्यास त्याचा आर होतो. अ किंवा आच्या समोर लू आल्यास त्याचा अल होतो. असे हे 4 नियम आहेत. 4 नियमाचे उदाहरण आपण पाहून घेऊया. न प्लस इदम, न मध्ये अ आहे आणि हा ई. आता नियमाप्रमाणे आपल्याला काय होणार आहे? अ किंवा आच्या समोर आल्यास त्या ठिकाणी काय होणार? ई आल्यास त्याच्यात काय येणार आहे? ए होणार आहे. न चा हलंत केला आपण, अ बाजूला घेतलो आणि ई दमला दम.
अ आणि ईचा ए होतो. हे राहिलेला शब्द दमितच घेऊया, न हलंत या ठिकाणी. ठीक आहे. आता हा न हलंत मध्ये ए हा स्वर आल्यास ठिकाणी ए ची मात्रा या ठिकाणी लागणार ने दम या ठिकाणी तसे येणार आहे. ठीक आहे. हा पुढचा आता उदाहरण घेऊया. लता प्लस ई व लते त्याचप्रमाणे आ आणि ईचा ए होतो लतेव. सूर्य प्लस उदय सूर्योदय. सूर्योदय मध्ये अ त्यासमोर उ आले त्याचा काय होणार आहे आपला ओ आहे, त्याला सूर्योदय. महा ऋषी महर्षी त्याचं उदाहरण आहे त्यामध्ये. आता महर्षीचा थोडा एक्झाम्पल तुम्हाला थोडस अवघड वाटत असेल, पूर्णपणे सोडून घेऊया. मह आ ऋ शी हे काय होईल याचं अह. ल पण मागे येणार नाही, त्याचप्रमाणे ल हा पुढे जाईल. तवला तव ल का. ठीक आहे. अशा प्रकारे आपले एक्झाम्पल या ठिकाणी झालेला आहे. आता दीर्घ स्वर संधी हा कितपत तुम्हाला समजलाय ते तुम्ही मला सांगू शकता. तुम्हाला उदाहरणं गृहपाठासाठी काही उदाहरणं दिलेले त्या ठिकाणी. दर्शन प्लस इच्छा, दुसरं आहे रमा प्लस इंद्र, वार्षिक प्लस उत्सव आणि वसंत प्लस ऋतू आणि मम दुकान. हे एक्झाम्पल्स तुम्ही मला कमेंटमध्ये त्याच्या आन्सर्स करून सांगा. तर समोरचा आपला पॉईंट आहे वृद्धी संधी. घेऊन टाकूत का? चल वृद्धी संधी. हे आपले संधीचे प्रकार भरपूर महत्त्वाचे आहेत, कारण याच्यामध्ये वृद्धी संधी, गुणसंधी, अनसंधी, आयादी संधी हे सर्वात जास्त विचारलं जातं. ठीक आहे. हां चला. अ किंवा आच्या समोर ए किंवा आय आल्यास त्याचा काय होतं? अ किंवा आच्या समोर ओ किंवा आव आल्यास त्याचा आव. त्याला आपण काय म्हणतो? वृद्धी संधी असेल. आता याचे एक्झाम्पल आपण उदाहरणार्थ इतर यस एश ही हलत या ठिकाणी अ आला ए याचा काय झाला आपल्या नियमाने आय. याच्यामध्ये काय केलेलं आहे? इतर प्लेसेस. त मध्ये अ आहे, ए आपण खाली घेतलं, शी. आता इथं हलंत घेतलं, अ आणि ए चा काय होणार आपला आय होणार. ठीक आहे. तिथं खाली आहे. आता हा ए हा हलंत त असल्यामुळे हा स्वर याच्यात आला इथे शी. उदाहरण दुसरा वन औषध. ह्यामध्ये वनामध्ये न हलंत अ घेतलं हे ओ शेत. ठीक आहे. आता ओ चा काय होणार आहे या ठिकाणी आऊ. चला अ आणि ओ चा काय होणार आहे या ठिकाणी आऊ शदीही. ठीक आहे. प्लस वनला वन हलंत. आता न हलंत असल्यामुळे काय होणार आहे? औची मात्रा या ठिकाणी वन शदी. ठीक आहे. अशा प्रकारे हे आपला दुसरा प्रकार या ठिकाणी तुम्हाला समजला असेल. आता याच्यामध्ये तुम्ही परीक्षेमध्ये लिहिताना कन्फ्युज होऊ नका बघा. कसं आहे? याच्यामध्ये आय होतो, याच्यामध्ये ओ होतो, गुणमध्ये ए होतो आणि ओ होतो. दोन्ही कन्फ्युज होतो. पेपर लिहिताना व्यवस्थित लक्ष देऊन लिहा. एक्झामिनर सुद्धा चांगल्या प्रकारे तुम्ही कशा प्रकारे त्या ठिकाणी लिहिलेला आहे काय नाही ते पण सांग. ठीक आहे. चला आता तुम्हाला काही उदाहरणं देते मी. एक्झाम्पल्स वगैरे.
पहिला घ्या मम प्लस एव हे दोन एक्झाम्पल करून या मग मला कमेंटमध्ये याची उत्तर द्या. ठीक आहे, तुम्हाला कितकं समजलं ते पण मला पण कळतं की तुम्हाला कितकं समजलं शिकवण्याचं. ठीक आहे. हां, आणि आजचा पिरियड तुम्हाला कसा वाटला ते सांगा. चांगला वाटला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब. ठीक आहे बाळांनो. या पुढचं पिरियड आपण नेक्स्ट पिरियडमध्ये पाहू. बाय.